मला या गोष्टी 10 वर्षांच्या एक्सपिरियन्स नंतर समजल्या. मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगतोय. हॉटेल बिझनेसमध्ये 3 मुख्य रेव्हेन्यू इंजिन्स असतात. रेस्टॉरंट, बँक्वेट आणि रूम्स. पण गंमत माहिती आहे, यातला एक सेगमेंट तुम्हाला करोडपती बनवू शकतो, तर दुसरा तुम्हाला रोडवरती आणू शकतो. आणि हा सिक्रेट गेम बरेच हॉटेलियर्स समजूच शकत नाहीत. रूम्स, बँक्वेट आणि रेस्टॉरंट या तिन्ही डिपार्टमेंटचे ओपेक्स आणि कॅपेक्स वेगवेगळे असतात. नमस्कार, मी राहुल मुळीक, तुमचा हक्काचा हॉटेल कन्सल्टंट. आणि आज डिकोड करूयात रेस्टॉरंट, बँक्वेट आणि रूम्सच्या रेव्हेन्यू मॉडेलला. जर तुम्हाला वाटते हॉटेल सुरू केला, भारी अँबियन्स दिला तर करोडोचा नफा मिळतो. हॉटेल बिझनेस चालवताना रेव्हेन्यू इंजिन कसं वर्क करतं, कोणत्या सेगमेंटमधून 60% जास्त प्रॉफिट मार्जिन्स मिळतात आणि कुठे फक्त 15% समाधान मानावं लागतं, याचं रिअल बिझनेस मॅथमॅटिक्स बऱ्याच हॉटेलियर्सना माहीत नसतं. या व्हिडिओमध्ये मी हॉटेल बिझनेसच्या रेव्हेन्यू मॉडेलचे सगळे सिक्रेट्स उलगडणार आहे. आणि यासाठी हॉटेल हसलला फॉलो करा आणि तुमचा बिझनेस प्रॉफिटेबल बनवा. रेस्टॉरंट, बँक्वेट आणि रूम या तिन्ही रेव्हेन्यू स्ट्रीम पैकी सर्वात कमी प्रॉफिट मार्जिन्स आहेत रेस्टॉरंटमध्ये. रेस्टॉरंटमध्ये गर्दी दिसते म्हणजे मालक लाखो रुपये कमवतोय, हा गैरसमज आहे. लेट्स टॉक अबाउट रेस्टॉरंट बिझनेस मॅथ. नमस्कार, मी राहुल मुळीक, तुमचा हक्काचा हॉटेल कन्सल्टंट. आणि आज डिकोड करूया तर रेस्टॉरंटच्या रेव्हेन्यू मॉडेलला. रेस्टॉरंट उभारताना कॅपेक्स म्हणजेच किचन इक्विपमेंट, इंटेरियर आणि अँबियन्स यांचा खर्च मॉडरेट असतो. पण खरा खेळ आहे ओपेक्स मध्ये. ऍक्च्युली रेस्टॉरंटचा ओपेक्स खूप हाय असतो. रॉ मटेरियलचा वाढता भाव, एक्सपर्ट शेफच्या सॅलरीज, फूड वेस्टेजेस आणि सोबतच सर्व्हिस स्टाफच्या हाय सॅलरीज, यामुळेच रेस्टॉरंट मधील ओपेक्स हाय असतात. आणि यानंतर रोज किती फुटफॉल येईल हे अनप्रेडिक्टेबल असतं. या सगळ्याचा रिझल्ट काय? एवढा सगळा हसल करूनही प्रॉफिट मार्जिन असतात 15 ते 30%. मग रेस्टॉरंट चालवायचंच नाही का? चालवायचं, पण योग्य कॉस्ट कंट्रोल आणि यील्ड मॅनेजमेंट बरोबर. जर रेस्टॉरंटमध्ये फक्त 15% प्रॉफिट मार्जिन आहे, तर यापेक्षा बेटर रेव्हेन्यू स्ट्रीम कोणती? जर रेस्टॉरंटमध्ये फक्त 15% प्रॉफिट मार्जिन आहे, तर याच्यापेक्षा बेटर रेव्हेन्यू स्ट्रीम कोणती? तिसऱ्या पार्टमध्ये जाणून घेऊयात झिरो वेस्टेज आणि 60% जास्त प्रॉफिट मार्जिनचा सिक्रेट फॉर्म्युला. झिरो फूड वेस्टेज आणि 100% ऍडव्हान्स पेमेंट, याला म्हणतात स्मार्ट बिझनेस. चला बँक्वेटचं रेव्हेन्यू मॉडेल समजून घेऊया. बँक्वेट सुरू करायला कॅपेक्स हाय लागतो, पण एकदा सिव्हिल स्ट्रक्चर, साऊंड, लाइटिंग, स्टेज आणि मुव्हेबल फर्निचर या गोष्टी सेट झाल्या म्हणजे यू आर रेडी फॉर द बिझनेस. बँक्वेटचा कॅपेक्स जरी हाय असला तरी ओपेक्स मात्र खूप लो असतो, कारण हा बिझनेस प्री बुकिंग वरती चालतो. गेस्टचा काउंट आधीच माहित असतो, त्यामुळे फूड वेस्टेजेस असतात झिरो. इव्हेंट असेल तेव्हा ओडीसी स्टाफ हायर करायचा. हा स्टाफ डेली वेजेस वरती काम करतो, यामुळे इव्हेंट नसेल तेव्हा स्टाफचा खर्च वाचतो. आणि म्हणूनच इथे प्रॉफिट मार्जिन्स मिळतात 40 ते 60%. तुमच्याकडे मोठी स्पेस असेल तर बँक्वेट हे तुमचं कॅश मशीन बनू शकतं. आणि तुमच्या स्पेसमध्ये बँक्वेट सेट आणि स्केल करण्यासाठी तुम्ही मला डीएम करू शकता. पण 60% मार्जिन्स ही फक्त सुरुवात आहे. नेक्स्ट सेगमेंट दाखवणार आहे जिथे प्रॉफिट मार्जिन्स पोहोचतात थेट 80% आणि यासाठी हॉटेल हसलला फॉलो करा. हॉटेल बिझनेस मधला किंग ऑफ कॅश फ्लो कुठला आहे माहितीये का? रूम सेगमेंट. रूमचा कॅपेक्स खूप हाय असतो. बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, प्रीमियम इंटेरियर, एसी सिस्टम आणि दर 5-7 वर्षांनी होणारं रिनोव्हेशन. पण एकदा रूम तयार झाली की ओपेक्स खूप लो असतो. फक्त हाऊसकीपिंग, लिनन, लॉन्ड्री आणि बेसिक इलेक्ट्रिसिटी, दॅट्स इट. एकदा कॅपेक्स रिकव्हर झाला की पर रूम ग्रॉस प्रॉफिट मिळतो थेट 60 ते 80%. जर हॉटेलमध्ये रूम्स रिकामे राहत असतील तर मात्र लाखो रुपयाचा लॉस होऊ शकतो. आणि याचं एकमात्र रिझन आहे रॉंग लोकेशन. रूम बिझनेस मध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल आणि राईट लोकेशनला तुम्हाला बिझनेस सेट करायचा असेल तर मला डीएम करा. रूम बिझनेस मध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल आणि राईट लोकेशनला तुमचा बिझनेस सेट करायचा असेल तर मला डीएम करा. आणि सोबतच हॉटेल हसलला फॉलो करा. पुढे बघूयात या तिन्हीचा असा अल्टिमेट बॅलन्स जो तुमचं हॉटेल मल्टी कोर बनवेल. हा आहे 3 रेव्हेन्यू स्ट्रीमचा अल्टिमेट बॅलन्स. आणि आज मी तुम्हाला देणार आहे माझ्या 10 वर्षांच्या एक्सपिरियन्सचा अल्टिमेट प्रॉफिट फॉर्म्युला. 5,000 स्क्वेअर फीट असो किंवा 5 एकर, बॅलन्स महत्वाचा आहे. रेस्टॉरंट 15 ते 30%, बँक्वेट 40 ते 60% आणि रूम्स डिपार्टमेंट 60 ते 80%. लक्षात घ्या, रेस्टॉरंट तुम्हाला गर्दी, ब्रँड अवेअरनेस आणि डेली कॅश फ्लो देतं. बँक्वेट तुम्हाला बल्क ऍडव्हान्स कॅश आणि रिस्क फ्री प्रॉफिट देतं. आणि रूम्स तुम्हाला देतं खरी स्टॅबिलिटी आणि 80%चा मॅसिव्ह प्रॉफिट. एक स्मार्ट हॉटेलियर या तिन्हीचा रेव्हेन्यू मिक्स असा बॅलन्स करतो की त्याचा ओव्हरऑल प्रॉफिट 40%च्या खाली येतच नाही. तुमचं हॉटेल प्रॉफिटमध्ये आहे की ब्रेक इव्हन साठी स्ट्रगल करते? लेट मी नो इन द कॉमेंट्स. माझ्या थेट कन्सल्टिंगसाठी हसल टाईप करून मला डीएम करा आणि सोबतच हॉटेल हसलला फॉलो करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थिंक बिग, स्टार्ट स्मार्ट अँड कीप हसलिंग.